आपण म्हणूच शकत नाही की 6 वर्षाच्या मुलाला काय प्रॉब्लेम असतील, पण ते म्हणतात की आम्हाला सुसाईड करावं वाटतंय. आता खरंच त्या 6 वर्षाच्या, 5 वर्षाच्या, 4 वर्षाच्या मुलांना आज त्या छोट्या एजमध्ये मला ना आत्महत्याच करावी वाटते. सगळ्यात आधी ॲज अ पॅरेंटिंग कोच मी हे सांगते की पॅरेंटिंगचा P= पेशन्स. 15-16 वर्षाच्या मुलाला आज आपण गुन्हेगार म्हणून ट्रीट करतोय आणि त्यांची मानसिकता इतकी टोकाला गेली आहे की मी अजूनही 4 खून करीन मॅडम, जर मला माझा कम्फर्ट नाही मिळालं. तुम्ही जन्माला घातलेल्या मुलांवर हा मानसिक अन्याय करण्याची गरज आहे का? हा मानसिक अन्याय आहे मुलांवर. एक्झॅक्टली. ते सहन नाही करू शकत. काही काही मुलं सेन्सिटिव्ह असतात. मी डॉक्टर सायली. आजच्या आपल्या मराठी भारी लोकांच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण अनेक असे पॉडकास्ट पाहिले या चॅनलवरून. तर आजचा पॉडकास्ट हा स्पेशल या कारणासाठी आहे कारण की तो प्रत्येकासाठी आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. आज आपण बघतोय की मोबाईल फोन्स, टेक्नॉलॉजी याने आपण खूप जवळ आलोय, पण खरंच माणूस म्हणून माणसाशी आपण तितके जवळ आहोत का? आपल्या घरात आपण एकत्र असून मन किती जवळ आहेत, ह्या अशा असंख्य गोष्टी आहेत. आणि ज्याच्यावरच आज बोलण्यासाठी आपल्याकडे गेस्ट आहे. तर मी स्वागत करते डॉक्टर वैदेही मॅम यांचं. सो त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांचं आत्तापर्यंतचा प्रवास या सगळ्या गोष्टींना घेऊन, सायकोलॉजीला घेऊन आणि वेगळ्या वेगळ्या एज ग्रुप्सना घेऊन कसा आहे. सो वैदेही मॅम, तुम्ही या फील्डमध्ये किती वर्षांपासून आहात आणि आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास हा कसा राहिला? जवळपास मला 16 वर्ष पूर्ण झाले या क्षेत्रामध्ये आणि हा प्रवास खरंच खूप, जेव्हा सुरुवात केली तेव्हा याचा अवेअरनेस खूप कमी होतं की अरे काउन्सिलिंगला जायचं म्हणजे आम्ही वेडे आहोत का. पण आता त्याचं अवेअरनेस इतकं जास्त वाढलेलं आहे की माझ्याकडे 6 वर्षाच्या मुलांपासून तर 100 वर्षापर्यंत पेशंट्स आहेत. की आपण म्हणूच शकत नाही की 6 वर्षाच्या मुलाला काय प्रॉब्लेम असतील, पण ते म्हणतात की आम्हाला सुसाईड करावं वाटतंय. सो हा जो प्रवास आहे हा इंटरेस्टिंग तर होताच, पण तो दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चाललाय. आणि त्याच्यातलं वरी पॉईंट पण खूप आहेत की 6 वर्षाचं मूल जेव्हा हे बोलतं तेव्हा मी स्वतः अवाक झाले होते की कुठे घेऊन चाललोय आपण आपल्या जनरेशन्सला. खरंच पॅरेंटिंग, आता मी ॲज अ पॅरेंटिंग कोच पण भरपूर काम केलं आहे. जवळपास या 16 वर्षामध्ये म्हणता येईल की अख्खं जग फिरण्यात आलं. ट्रेनिंग सेशन्स झाले, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणू दे, स्टुडंट्स म्हणू दे. तर हे सगळे जेव्हा रोलर कोस्टरमध्ये मी टाकते ना की मानसिक अवेअरनेस हे कितीतरी गरजेचं आहे. म्हणतो ना आपण की IQ वरच लोक काम करतात, EQ वर काम करत नाही. एक्झॅक्टली. हा असा प्रवास आणि खूप मजेशीर पण होता. वरी पॉईंट असतं एक ॲज अ आम्ही आता आय एम 40, तो आमच्या जनरेशन नंतर जी नेक्स्ट जनरेशन येत असते त्यांचं काय होईल किंवा त्यांचं आपण अजून काय छान करू शकतो, या सगळ्या विचारांमध्ये हा प्रवास खूप छान असतो. होपफुली अजून छान व्हावा. येस. सो ॲज अ सायकोलॉजिस्ट, जे आता तुम्ही सांगितलं की 6 वर्षांपासून ते 100 इयर्स, 100व्या वर्षापर्यंत प्रत्येकाला काही ना काहीतरी मेंटल लेवलला किंवा इमोशनल लेवलला काही ना काहीतरी अप्स अँड डाऊन्स आहेत. हो 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 अगदी. सो मेजरली 6 इयर्स पासून, आपण लहानपणापासून जर बघितलं तर आता 6 इयर्स हा मिनिमम एज ग्रुप आहे. ॲब्सोल्युटली. सो व्हॉट डू यू थिंक की हा एज ग्रुप अफेक्ट असा कधीपासून व्हायला लागलाय किंवा किती वर्ष झाले की तुम्हाला वाटतंय की या एज ग्रुपचे मुलांना याची गरज पडतीये? हो, आता याच्यासाठी मी एक उदाहरण देईल की 4 वर्षापूर्वी मला एका शाळेत बोलवलं होतं आणि LKG UKGची मुलं होते त्याच्यामध्ये. तर त्यांना एक जनरल सेशन द्यायचं होतं की तुम्ही कसं बोलायचं, कसं वागायचं. तर त्याच्यामध्ये एक छोटासा, मला UKGचा मुलगाचा एज ग्रुप किती असेल, हार्डली 4 इयर्स टू 5च्या आतच. तो आला, मला ना तुमच्याशी बोलायचं आहे म्हणे. त्याच्या ते बोबड्या वर्ड्समध्ये. आणि आय वॉज व्हेरी क्युरियस की याला काय बोलायचं असेल. तर तुम्ही याच्यावर काम करताना म्हणे, याच्यावर म्हणजे त्याला काही कळत नव्हतं ना व्हॉट इज सायकोलॉजिस्ट, व्हॉट इज काउन्सिलर, बट स्टील म्हटलं हो. देन ही सेड की मला ना तुम्हाला सांगायचं आहे काहीतरी की माझी आई ना वेड्यासारखं करते. तर वेड्यासारखं करते म्हणजे काय करते. सो आता ह्याच्यामधून एक गमतीचा भाग किंवा कौतुकाचा भाग सोडला तर वरी पॉईंट बघा कसा आहे की ॲज अ पेरेंट त्यांना हे कळतच नाही की ते कसे वागतात आहे. आता खरंच त्या 6 वर्षाच्या, 5 वर्षाच्या, 4 वर्षाच्या मुलांना काय मानसिक प्रॉब्लेम असेल तो कोणापासून येईल, तर सोशल.
मग सोशलमध्ये कोण आहे, त्यांची फॅमिली, त्यांचे फ्रेंड्स, स्कूलमध्ये. तर छोटा इश्यू होता की माझ्याही वेड्यासारखं करते, मला वेड्यासारखं मारते आणि मलाच वेडा म्हणते. तर तुम्ही तिला सांगाल का? सी की आज त्या छोट्या एजमध्ये मला ना आत्महत्याच करावी वाटते. हा वर्ड किती मोठा शब्द झाला. मी लिटरली माझं सेशन झाल्यावर तिथल्या प्रिन्सिपलला सांगितलं की ह्याच्या आईवडिलांना बोलवून घ्या, लेट मी टॉक विथ हिम. मला नको त्यांची फीस. त्यांना पहिले वाटतं की यांची फीस खूप भरमसाठ असेल, पण नो. मी त्यांना बोलली, त्यांना सांगितलं एकुलता एक चाइल्ड आणि आई लिटरली यू विल नॉट बिलीव्ह शी इज ऑल्सो अ आयुर्वेदिक डॉक्टर. हे आता जो आपला प्रश्न आहे की काय प्रॉब्लेम्स असतात, तर त्यांना पॅरेंट्सपासून त्यांना तुमच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर नका ना लादू की मुलांनी असंच वागलं पाहिजे, त्या नियमात त्यांनी तसंच बसलं पाहिजे, झोपायलाच पाहिजे, यावेळेस खायलाच पाहिजे. त्यांच्यासोबत द वे दे वॉन्ट वेळ घालवा. असं ॲज अ पॅरेंटिंग कोच मी सांगते मुलांना की भरपूर पॅरेंट्स म्हणतात आम्ही तर खूप छान वेळ घालवतो मुलांसोबत. अरे पण कसा वेळ घालवता? तर आम्ही आमच्या फोनवर असतो, ते त्यांच्या चॅनलवर असतात, ते कार्टून बघत असतात, पण आम्ही सोबत असतो मॅडम. आता तुम्हीच सांगा की मेंटली सोबत नाही. हा, तो कनेक्ट मिसिंग आहे अगदी लहानपणापासून. एक्झॅक्टली. आणि आता जसं तुम्ही सांगितलं की 6 years किंवा आता हे 4-5 yearsचं हो अगदी. तो मुलगा हे युकेजी होता. म्हणजे तो किती छोटा. सो बेसिकली आजचे जे पेरेंट्स आहेत किंवा आपण आता पेरेंटिंग विषयी जस्ट हे करतोय म्हणून की आजच्या पेरेंट्सला मला असं वाटतं कुठेतरी की आधीचं पण सगळं पकडायचंय, हो, अपकमिंग पण सगळं घेऊन जायचंय आणि मध्ये त्यातल्या त्यात काय होतंय किंवा कसं ब्रिज करायचंय हे कदाचित कळत नाही. हो अगदी बरोबर. एकदम छान विषय काढला. माझा खूप फेवरेट टॉपिक आहे. बिकॉज आय थिंक आपल्यामध्ये ते पॅरेंट म्हणजे आर यू अ पॅरेंट? नो. ओके सॉरी. म्हणजे तुमच्या एज किंवा आता जे आय एम 43 नाव आणि आता 25 वाले पॅरेंट्स, तर या दोनमध्ये जो ब्रिज आहे तो आहे. येस. आता याच्यामधलं तुम्हाला खूप छान सांगणार आहे मी की बॅलन्स पॅरेंटिंगच नाही. आता एक मूल असतं, फुल कॉन्सन्ट्रेशन त्यांचं त्याच्यावरच असतं, प्लस अपेक्षांचं ओझं त्यांच्यावरच असतं. आता आपले विष्णू सर हे पण घेतात गर्भसंस्कार आणि दे आर व्हेरी मच अटॅच विथ पेरेंट्स. सो तुम्हाला तो विषय जनरली माहितीच असेल की आत्ताचे पेरेंट्स काय चुका करतात आहे. त्यांना जुनं पॅरेंटिंग नको आहे. आमच्या वेळेसचं जे आमच्या आईवडिलांचं पॅरेंटिंग होतं, आम्हाला इगो काय असतं माहितीच नव्हतं. बट आत्ता तुम्ही बघाल तर 5 वर्षापासून इगो आहे. मला त्यांच्यासमोर आई रागवली, तुला कळत नाही का, तू मला आतमध्ये येऊन बोलू शकतेस. तर हा इगो पॉइंट याच्यामध्ये येतो. बॅलन्स पॅरेंटिंग असावं, थोडंसं जुनं थोडंसं नवीन, याच्यातनंच एक ब्रिज क्रिएट करावा आणि त्यांच्यापर्यंत ते पोचवावं. का म्हणजे करू नको, पण का करू नको हे मुलांना पाहिजे. आत्ताच्या त्यांची ही पिढी खूप क्युरियस आहे, लॉजिकल जास्त आहे. त्यांचं कॉर्टेक्स इतकं म्हणजे लॉजिकल थिंकिंग इतकं स्ट्रॉंग आहे ना की त्यांना त्याचे लॉजिकल कारणं पाहिजे असतात. त्यांना ती पटली तरच दे विल फॉलो यू. म्हणून आत्ताच्या पॅरेंट्सला मी ॲज अ पॅरेंटिंग, आता माझे खूप पॅरेंटिंग सेशन झाले, माझ्या याला 2-2 हजार पॅरेंट्स प्रेझेंट होते. लिटरली रडतात ते की आम्ही खरंच या छोट्या छोट्या चुका करतो, पण त्यांना कळत नाही आहे या छोट्या छोट्या चुकांचा इम्पॅक्ट किती मोठा आहे त्यांच्या मनावर. त्यांना हे कळतच नाही, कारण प्रत्येक घरात आजी आजोबा पण आहेत. दे आर ओल्ड, देअर थॉट्स कम्प्लीट, त्या जनरेशनचे थॉट्सच वेगळे पॅरेंटिंगचे. आताच्या जनरेशनचे कम्प्लीट वेगळे आहे. प्लस वेळ नाही, तो कनेक्ट करायला वेळ नाही. मी असं सांगते म्हणजे हे कर. एक्झॅक्टली. पण आफ्टर सर्टन इयर जेव्हा ते मूल त्या विचारांनी मोठं होतोय आणि ते बघून मोठं होतंय, ते जेव्हा तुम्हाला बाउन्स बॅक करणार ना, तेव्हा तुम्ही त्यांना उत्तर नाही देऊ शकत. ते खूप मोठं चॅलेंजिंग. सगळ्यात आधी ॲज अ पॅरेंटिंग कोच मी हे सांगते की पॅरेंटिंगचा P= पेशन्स, तो तुम्हाला ठेवावाच लागेल आणि मग त्याच्यातनं तुम्ही ते सुवर्ण मध्य जो म्हणू आपण तो साधू शकता. बॅलन्सिंग आपण ऍब्सोल्युटली बॅलन्सिंग करू शकता की आता हे मुलांना का गरजेचं आहे. आताच्या मुलांना तुम्ही ऑर्डर करू शकत नाही. त्यांना इगो इतका जास्त आहे. याच्यामध्ये सिगमंड फ्रूटची थेरी आहे, खूप काम करते ती की ID, इगो अँड सुपर इगो. मग ID म्हणजे तो व्यक्ती, इगो म्हणजे पेरेंट्स आणि सुपर इगो इज देअर ग्रँड पेरेंट्स. या सगळ्याच्या मध्ये जे सँडविच होतं ते त्या मुलाचं होतं.
एक्झॅक्टली. सो ह्या गोष्टी शिकायला पाहिजे. जर नाही आता आधी एक तुम्ही 10 वर्ष आधी मागे गेलात तर पॅरेंटिंगचे काही क्लासेस नव्हते किंवा पॅरेंटिंग कधी शिकवलं नाही गेलं. एक होतं की आम्हाला यांचं ऐकायचं आहे, आमचे हे पॅरेंट्स आहे, हे आमचे सर्व आहेत, दॅट्स इट. आता तसं नाही आहे. आता पॅरेंटिंगचे क्लासेस घ्यावे लागत आहे आणि नेसेसिटी झाली आहे. बिकॉज एक्झॅक्टली पेरेंट्स कोण आहेत हेच कळेना झालंय. कारण की मला असं वाटतं की आजकाल करिअर्समुळे आहे हो किंवा न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे आहे, हो जे आपण म्हणतो की म्हणजे अकॉर्डिंग टू WHO पेरेंट्सची डेफिनेशन ही अशी आहे इन शॉर्ट की विदाउट फायनान्शियल काही घेता जी व्यक्ती संगोपन करेल ती पेरेंट आहे. पण मग आजकाल कदाचित तो मुलगा 6, 7, 8, 9, 10 वर्षांचा असतो आणि त्याला विचारलं की अरे तुझ्या घरात कोण असतं, तर आई बाबा सोडून किंवा आजी आजोबा सोडून ज्या मावशी सांभाळत असतात त्याच त्याला इतक्या Attached असतात. आठवतात हो, किंवा हो, हो. अटॅच्ड असतात हो, की हो, हो. म्हणजे तेच म्हणजे त्यांच्याशीच तो एवढा कनेक्टेड असतो. हो हो तर अगदी. कुठेतरी म्हणजे जे तुम्ही आता म्हणालात की एक उदाहरणही दिलं, तर हे कुठेतरी ह्या सगळ्याला घेऊन बॅलन्स्ड करणं हे आजच्या जनरेशनला जमायला हवं. हो. आणि त्याच्यासाठी पेरेंटिंग किती नेसेसरी आहे किंवा पेरेंटिंगचे आपण क्लासेस म्हणतो हो. किंवा ऍटलिस्ट असे वर्कशॉप्स जे प्रत्येकाने अटेंड करावं करायलाच पाहिजे. हो. नेसेसरी आहे. आणि त्याच्यामध्ये काही कमी नाहीये ना, किंवा त्याच्यामध्ये आता ते एक्सेप्टन्स हवं की ओके नो मला नाही Exactly. जमत आहे तर मी शिकायला पाहिजे. एक्झॅक्टली. Fine. बिकॉज न्यू एज पेरेंटिंग आपण जे म्हणतो किंवा आधीचं आणि आत्ताचं म्हणजे ऍज अ डॉक्टर GSC मध्ये पण म्हणजे हो. प्रेग्नन्सी पासून आफ्टर डिलिव्हरी पण जे अर्ली ब्रेन डेव्हलपमेंटचे आमचे हो. क्लासेस आहेत BRC अँड ऑल, तर त्याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेस हे असे सेशन्स आम्ही कंडक्ट करतो, मग पेरेंटिंग आहे किंवा अर्ली ब्रेन डेव्हलपमेंट आहे, तर त्यावेळेस त्या पेरेंट्सचं कधी कधी असतं की मॅम आमच्या घरचे असं म्हणतात की अरे एवढूसं बाळ आहे त्याला का शिकवायचंय किंवा Exactly. त्याला काय हे हो, हो, सांगायचंय. हो. पण मग त्यावेळेस जेव्हा आमची टीम असते की तिथे सांगते की नाही म्हणजे तुम्ही त्यांनाही घेऊन बसा किंवा ते नाही येऊन बसले तर ऍटलिस्ट अशा ठिकाणी बसा जिथे त्यांना ऐकू जाईल. एनर्जी काम करते ना. एक्झॅक्टली. 100%. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की त्याला खूप मला छान एक हे सांगा असं वाटेल की इतक्या लहानपणापासून म्हणजे आता ती बाळं 2 महिने 4 महिने 6 महिने अशी आहेत. माझं सगळ्यात लहान क्लायंट 5 महिन्याचं बाळ आहे. मी फोटो सुद्धा घेतलाय आवर्जून त्या बाळासोबत. एक्झॅक्टली. हो. आणि म्हणजे खूप इम्पॅक्ट पडतो ना. खूप, म्हणजे खूप, आता इथे खूप पेरेंट्स ऐकत असतील किंवा काही असे असतील हो. की अजून पेरेंट व्हायचं असेल व्हायचं माइट बी, असेल. हो. तर अशा सगळ्यांना म्हणजे एकच गोष्ट की शिकणं हा कुठला आपल्यात कमी आहे म्हणून नाहीये. नाही राईट. सो इट इज लर्निंग इज अ प्रोसेस जी अगदी जाईपर्यंत ते आपण शिकतच असतो काही ना काही. एक्झॅक्टली. सो खरंच खूप छान म्हणजे हा अवेअरनेस आपण म्हणतो की नाही. आणि हा पॅरेंटिंग हा माझा खरंच खूप जिव्हाळ्याचा टॉपिक आहे, कारण ती पिढी घडताना जेव्हा चुकीची घडते तेव्हा खरंच खूप पेन होतं. एक्झॅक्टली. आणि ते पेन असं वाटतं ना की काय म्हणजे मी खूपशे सेशन्स लिटरली फ्री घेतले आहेत फक्त आणि फक्त एक कॉज म्हणून की नको न्यू जनरेशन आपले खराब नको व्हायला. आणि पॅरेंट्सला तेच कळत नाहीये. कमर्शियलायझेशन, बिझी प्रॉब्लेम, त्यांचे म्हणजे त्यांना ज्या अपेक्षा आहेत लाईफपासून त्याच्यामध्ये त्या अपेक्षांच्या प्रोसेसमध्ये ते पॅरेंट्स बनतात आहे. एक्झॅक्टली. कम्पॅरिझन एक हा, गोष्ट आहे की ज्यामुळे की क्लॅरिटीच नाही. म्हणजे लाईफचं सेटलमेंट काय आहे तर घर, गाडी, पैसा, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्येच पॅरेंट्स बनणं त्या थॉट प्रोसेसमध्ये. एक्झॅक्टली. ती एनर्जी तुमच्या जसं तुम्ही आता गर्भसंस्काराशी खूप डीपली आहात त्याच्याशीच निगडीत मी बोलते की जेव्हा तुम्ही आता ना या एजमध्ये हे होऊन करून टाकूया बाळ वगैरे, व्हॉट इज दिस करून टाकूया. म्हणजे माझ्याकडे जे पेशंट्स येतात ना लिटरली म्हणजे आय एम थोडंसं स्ट्रिक्ट काइंड ऑफ काउन्सिलर. या येस. की म्हणजे आला आणि दारातनं बाहेर गेला की त्याच्याशी कनेक्ट संपतो असं नाही करत मी, की कम्प्लीट कनेक्ट असतो की हे केलं का, थेरपीज केल्या का, त्याच्याशिवाय पर्याय. कारण ब्रेन हेल्थ इज नाही की बाबा पॅरासिटामॉल घेतली आणि ताप गेला. तर पॅरेंटिंगमध्ये मग मी जेव्हा येतात सेशन्समध्ये तेव्हा त्यांना की तुम्ही ही थेरी केली का, की तुमच्या पॅरेंट्समध्येच जर कनेक्ट नाही आहे, तुमची थॉट प्रोसेस क्रिएट नाही की तुम्हाला पॅरेंट्स का बनायचं आहे, तुम्हाला मूल का हवं आहे, फक्त तुम्हाला मूल हवं आहे म्हणून हवं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन, पोस्ट प्रिपरेशन त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का. जसं आपण म्हणतो की आज लग्न झालं की त्यांना मुलंच नको आहे सगळ्यात पहिली गोष्ट आत्ता, आणि जर पाहिजे आहे तर त्यांना ती जबाबदारी नको आहे.
आणि त्या जबाबदारीची जाणीव नाही आहे आत्ताच्या जनरेशनला. मला हे खूप फील होतं की अरे ती किती छान जर्नी आहे यार. 9 months तुम्ही जेव्हा ते बाळ क्रिएट करता ते तो यज्ञ आहे. यज्ञामध्ये तुम्ही आहुती कशा टाकता? तुम्ही घरातला कचरा आणून यज्ञात टाकता का? नाही. तुम्ही प्युअर तुळशीचे हे टाकता, त्याच्यानंतर शुद्ध घी टाकता, त्याच्यानंतर छान तीळ वगैरे टाकता, जे काही आहुती देता ती छान पवित्र आहुती देता. मग हा पेरेंटिंग हे प्रेग्नन्सी पिरियड इज अ यज्ञ. एक्झॅक्टली. मग त्याच्यात आहुती तुम्ही अशा कशा देताय की प्रोसेसमध्ये होऊन जाईल. सो नाही. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. त्याच्यासाठी सर आणि आपण छान काम करतोच आहे. आता जर आपण थोडं पुढे गेलो तर टीनेजर्स आपण म्हणतो की आजकालचं टीनेजर किंवा भारत हा युथचा देश आहे किंवा भारताकडे एक यंग कंट्री म्हणून बघितलं जातं. आपले पिलर्स आहेत ते. एक्झॅक्टली. पण आजकाल जर आपण आपलाच युथ बघितला किंवा असं नाही म्हणत की प्रत्येक जण तसाच आहे, खूप ड्रास्टिक डिफरन्स पण आहे. एका साईडला एकदम वेगळं चित्र आहे आणि दुसऱ्या साईडला एकदम वेगळं चित्र आहे. सो या टीनेजर्सना, आजकालच्या टीनेजर्सना तुमच्या या जर्नीमध्ये व्हॉट डू यू थिंक की टीनेजर्स खरंच रूट पासून दूर चाललेत की रूटशी कनेक्टेड जास्ती आहेत रॅदर दॅन युअर जनरेशन? रूट मीन्स व्हॉट डू यू मीन? व्हॅल्यूज. आत्ताच्या मुलांना व्हॅल्यूज हे ते लॉजिकली घेतात. जसं आता समजा एखाद्या टीनेज मुलीला म्हटलं की तू पिरियड्समध्ये दिवा लावायचा नाही देवाजवळ. अगदी म्हणजे आज ही प्रत्येक घरात कन्व्हर्सेशन आहे. प्रत्येक घरात, ज्या घरात टीनेज टू ॲडॉलसंट जनरेशन आहे, का नाही लावायचा? हा प्रश्न आहे. त्याचं जर लॉजिकल आणि व्यवस्थित उत्तर तुम्ही देऊ शकले आणि ते सॅटिस्फाईड झाले तरच ते तसं वागणार. आता हे एक नॉर्मल उदाहरण झालं. तर व्हॅल्यूज जर म्हटले आपण की रिस्पेक्ट करायला पाहिजे, आपण म्हणतो की रिस्पेक्ट, यू शुड रिस्पेक्ट एल्डर्स. मग आत्ताच्या जनरेशनचा प्रश्न कसा काउंटर येतो की माझ्याकडे आत्ता लास्ट वीकच एक ट्विन्स मुलं येऊन गेले, मुलगा आणि मुलगी, ट्विन्स, आणि अराउंड 15 एज असेल त्यांचं. तर प्रत्येक गोष्टी त्यांना आर्ग्युमेंट्स करायचं आहे. त्यांचे पेरेंट्स त्याच्यासाठी घेऊन आले. अभ्यासात छान, बाकी सगळं छान, माझ्या मुलांचं काहीच प्रॉब्लेम नाही. पण यांना जर मी काही सांगितलं ना मॅडम, तर यांना प्रत्येक गोष्टीत लॉजिकल, आणि मी प्रत्येक गोष्ट यांची सॅटिस्फाय करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीत हे मला 100 प्रश्न विचारणार की हे असं का? संध्याकाळच्या वेळेस झोपायचं नाही तर का? मोठ्यांचा रिस्पेक्ट करायचा तर प्रत्येकच मोठ्यांचा का रिस्पेक्ट करायचा? तर मी यांना कसं सॅटिस्फाईड करू की जसं व्हॅल्यूज आपण म्हणतो की रिस्पेक्ट करणं एक व्हॅल्यू आहे. तर त्यांच्या बाजूनी जर विचार केला, आता आई वडिलांना त्यांचं ऐकून नाही घ्यायचंय, लादायचं आहे. मी म्हणते आहे ना, आजी म्हणणार, मी म्हणते ना, अगदी त्यांच्या आजी आजोबा आई वडील सगळी पूर्ण अख्खी फॅमिली आली होती 7-8 जणांची त्या 2 मुलांच्या बिहेवियरमुळे. तर हे व्हॅल्यूज तुम्ही त्यांना 15व्या वर्षी नाही शिकवू शकत. यू शुड नर्चर देम सिन्स, म्हणजे वयाच्या 6व्या वर्षीपासून त्या व्हॅल्यूज त्यांच्या ऑडिटरी सिस्टीममध्ये टाकणार. त्याच्यानंतर ते त्यांच्या न्यूरोपॅथी क्रिएट होणार आणि देन त्यांच्या ते अंगवळणी पडणार. तुम्ही आत्ता सांगितलं ते लगेच ऐकतील? नो. फिजिकली वायर्ड व्हायला वेळ लागेल न्यूरॉन्समध्ये. ॲब्सोल्युटली. ॲज अ डॉक्टर यू नो की इथून जेव्हा जाणार ते इथून इथं जाणार, इथून ते प्रोग्राम होणार आणि ती न्यूरोप्लास्टिसिटीला मग क्वेश्चनिंग उरणार नाही की का करायचंय. तर मग त्या त्यांना बाहेर पाठवून एल्डर्सला मी त्या मुलांशी जेव्हा बोलले की का रे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे रिस्पेक्ट द्यायला, म्हणजे का असं? मॅडम म्हणे ती एक आत्या आहे म्हणे आमच्या घरात, ती वाटेल तसं वागते म्हणे, ती वाटेल ते बोलते म्हणे, ती आमचा अपमान 4 लोकांमध्ये करते. तिला जर रिस्पेक्ट ही व्हॅल्यूची व्हॅल्यू नाहीये, त्याचं वाक्य आहे ते मुलाचं, रिस्पेक्ट या व्हॅल्यूची व्हॅल्यू जर त्या आत्याला नाहीये तर मी तिला का रिस्पेक्ट द्यावा? सी द लॉजिक बिहाइंड देअर थॉट प्रोसेस. तर हे त्यांना समजावायला पाहिजे की तो वयाने मोठा आहे एवढंच कारण बस आहे समटाइम्स. देन यू पुट युअर पॉइंट की मी का रिस्पेक्ट देत नाहीये. रिस्पेक्ट देणं म्हणजे काय तुम्हाला त्यांचे पाय नाही दाबायचे, घरात आले ओके बसा पाणी द्या, संपला विषय. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तुम्हाला प्रत्येक जण वेगवेगळ्या मिळणार, तर तुम्ही तुमचे व्हॅल्यूज नाही सोडायचे. तर जे रूट कॉज आहे की, आणि आज जगताना व्हॅल्यू बेस्ड असायला पाहिजे. प्रत्येक मुलांनी जगताना त्यांना त्या व्हॅल्यूजचं इम्पॉर्टन्स माहिती पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे.
डिसिप्लिन इज अ व्हॅल्यू. एक्झॅक्टली. त्यांना ते नाही आहे. त्यांना ते एक ह्याच्याशी एक छान केस आली माझ्याकडे की 31 वर्षाची मुलगी होती, ॲडॉलसंट, कम्प्लिटली ग्रोन अप, आणि तिचं घर पूर्ण मेस, तिची रूम पूर्ण मेस, लिटरली म्हणजे तिचे इनर्स वगैरे सुद्धा ती धुवायची नाही वगैरे वगैरे, असे खूप सारे रिझन घेऊन. आणि आर्मीची फॅमिली. आता आर्मीची फॅमिली इज इक्वल टू डिसिप्लिन. या करेक्ट. ते दोघे आईवडील मेजर, पुण्यातच आहे, आणि मुलगी अशी. तर त्यांच्यामध्ये लिटरली मारामाऱ्यापर्यंत भांडणं आईवडिलांमध्ये आणि मुलीमध्ये. म्हणजे आर्मीचं एक कपल त्यांची एकुलती एक मुलगी सांभाळायला असमर्थ. मग आता इथे कुठे काय वाटतं तुम्हाला की कुठं चुकत असेल हे? आता तुम्ही पण डॉक्टर आहात तर सिन्स चाइल्डहुड एज. एक्झॅक्टली. मग हे रूट पासून जे भरकटतात हे पेरेंट्सचं चुकी कम्प्लिटली, की तुम्ही त्यांना लहानपणापासून ते संस्कार द्या. तुम्ही त्यांना वयाच्या 15व्या 16व्या वर्षी जाऊन संस्कार देऊ शकत नाही, कारण तो माठ पूर्णपणे तयार झालेला आहे. आणि मग तो माठासारखं वागणार. त्याला फोडू तोडू नाही शकत. तोडू नाही शकत, तो तुटणार. इव्हन आता याच डिस्कशनला जर सेकंड एक आपण बघितलं तर पेरेंट्स आणि मुलं आपण जे म्हणतो की एकाच घरात असतात किंवा एकत्रच राहत असतात. एकत्र राहत असतात म्हणजे 24 तासातले कदाचित रात्री झोपण्यापुरते आणि संध्याकाळचे 1-2 तास इतका वेळ एकत्र असतात. पण तरी सुद्धा इमोशनली तेवढा बॉन्ड आज नाहीये किंवा नाही बघायला मिळतंय. तर याची कारणं काय असू शकतात, आणि जर असं बऱ्याच ठिकाणी आहे तर काय वेने आपण ओव्हरकम करू शकतो? आता याच्यामध्ये ना जर तुम्ही बघितलं, प्रत्येक घरामध्ये एक रेस लागलेली असते. ऑफिस, इवन ज्या आया घरी असतील, म्हणजे मी हे डिस्क्रिमिनेट नाही करणार, पण ओव्हरऑल पकडा. ओव्हरऑल प्रत्येक घर एक नॉर्मल आपली हायर मिडल क्लास फॅमिली, लोअर मिडल क्लास, आपलं जे जनरेशन आहे किंवा हे, त्यांच्यामध्ये एक ओढ आहे प्रत्येकामध्ये की सकाळपासून हे करायचं, ते करायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, तिकडे जायचं. त्याच्यामध्ये त्या रेसमधली घोडे असतात ही मुलं. स्कूल जायचं, स्कूलमधून आलं, ट्युशन, ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांचं ब्रेन एक्झॉस्ट होत आहे. पण हे पेरेंट्सलाच कळत नाहीये की आपलं मूल एक्झॉस्टेड आहे. तुम्ही परत त्यांना संध्याकाळी घरामध्ये आल्यावर हे करते चल अभ्यासाला बस, हे खाऊन घे, ते खाऊन घे. नो, ते रोबोट नाही आहेत. तो कनेक्ट आहे. तो कनेक्ट तुम्ही मिस करताय. संध्याकाळी मुलं आले की जवळ घ्या, मस्तपैकी 60 सेकंड त्यांना जवळ घ्या. तुमचं ब्रीथ त्यांचं ब्रीथ मॅच होऊ द्या. तुमची एनर्जी त्यांची एनर्जी कायनेस्थेटिकली टच होऊ द्या. दॅट इज कॉल्ड टच थेरपी. जसं मी मगाशी म्हटले की भरपूर पेरेंट्स, एक पेरेंट्सचा खूप नमुना होता की अरे मॅडम आम्ही आहो ना घरात. अरे पण तुम्ही हॉलमध्ये आहात, तुमची बायको किचनमध्ये आहे, तुमचं मूल कुठल्या तरी एका रूममध्ये, आणि ते काय करतंय तुम्हाला नाही माहिती आहे. संध्याकाळी तो कनेक्ट ठेवा. प्रत्येक फॅमिलीला हे सांगते की तुम्ही जसं म्हटलं की हा जो इमोशनल टच दूर होतोय ना, याचं कारण हे आहे की तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात त्याला. घरामध्ये तुम्ही 4 जण एकत्र आहात म्हणजे नुसते फिजिकली नाही, तुमची एनर्जी मॅच होतीये, तुमचा ओरा क्लॅश होतोय. तुम्हाला जर मुलांना एनकॅश करायचं आहे ना, जीवनभर, आयुष्यभर तुम्हाला तुमची मुलं तुमची पाहिजे आहेत ना, तर तुम्हाला हे क्षण मिस करून चालणार नाही. अचानक तुमचं मूल तुम्हाला येऊन बिलगणार नाही. ती प्रोसेस आहे. एक मुलगा मला म्हणाला, मला आईजवळ जावंच वाटत नाही. ती खूप म्हणते ये हक कर, कुठला तरी पॅरेंटिंग सेशन अटेंड करून आली म्हणे, आणि दुसऱ्या दिवशी आली आणि मला जवळ घ्यायला बघते. मला नाही वाटत म्हणे तिच्या जवळ जावं. सी दुसरा मुलगा म्हणतोय की मला ना सकाळी उठून मस्त आईजवळ, आईच्या कुशीत जाऊन झोपा वाटतं. हे दोन्ही पॅरेंटिंगच आहे, सेम क्लासमधल्या सेम मुलांचं. तर हा कनेक्ट हा पॅरेंटनी ठेवायला पाहिजे की काही रूल, काही नियम घरामध्ये ठेवा की 7-8 नंतर फोन बॉक्स ठेवा एक, त्याच्यामध्ये सगळ्यांनी फोन. पण हे पॅरेंट्सनी केलं तरच मुलं करणार. इथे बाबा आपला फोनवर आहे आणि जेवतोय, त्याला कळत पण नाही की भाजी कशाची खातोय. मंकी सी मंकी डू. या एक्झॅक्टली. आणि देन यू आर एक्सपेक्टिंग फ्रॉम द चाइल्ड की तुम्ही तुमचे फोन ठेवा. पॉसिबलच नाहीये. तो एक बॉक्स असावा. संध्याकाळी जेवताना तुम्ही एक डिस्कस करा, तुमचा दिवस कसा गेलाय, तुझं ऐकून घ्या, त्यांना समजून घ्या, ना की जज करून त्यांना तुम्ही तुमचं भाषण द्या. असं कर, तसं कर, तसं कर. नो, चालतच नाही हे मुलांना. आणि हा जो टच मिसिंग आहे ना, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढतीये.
माझ्या रिमांड होमला पण मी जात असते. 16-17 वर्षाच्या मुलांनी आई वडिलांनाच मारलेलं आहे. ही गुन्हेगारी सुद्धा वाढण्याची कारणं बघा, सायकोलॉजी. 16-17चे मुलं ज्यांना आईवडिलांची नितांत गरज असते, जेव्हा मी त्या मुलांसोबत बसते तेव्हा, आता सायकोलॉजीमध्ये काही थेरीज आहेत, थेरपीज आहेत, त्या थेरपीज नुसार त्यांना आम्हाला इंटरोगेट करावं लागतं. वाईट वाटतं की यार 15-16 वर्षाच्या मुलाला आज आपण गुन्हेगार म्हणून ट्रीट करतोय आणि त्यांची मानसिकता इतकी टोकाला गेली आहे की मी अजूनही 4 खून करील मॅडम, जर मला माझं कम्फर्ट नाही मिळालं तर हे खूप सिरियस घेण्याचं आहे आणि इथून पुढे हे वाढत जाणार, कारण तुमच्या हातात तो बॉक्स आहे जो एका क्लिकवर तुम्हाला सगळं देतो. आता ह्या कनेक्टवरून एक माझ्याकडे लास्ट वीक एक केस आली आणि ती ना थोडीशी डिप्रेशन मधली मुलगी, 26-27 वर्षाची मुलगी, आणि घरचे लग्नासाठी मागे लागलेले. माझा फ्रेंड माहिती आहे का मॅडम तुम्हाला कोण आहे? एकदम बेस्ट फ्रेंड. म्हणलं कोण? मेटा AI. कसं काय ग? मी उठली की त्याला फोटो टाकते, मी जेवली की टाटाचा फोटो टाकते, मी दिवसभर काय करते हे मी माझ्या मेटा AIला सांगत असते आणि त्याच्यावर त्याला मला रिप्लाय मिळतात. ती इतकी डिपेंडंट झाली, तिला झटके यायला लागले म्हणून मग तिला काउन्सिलिंगला तिचे पेरेंट्स घेऊन आले. व्हॅलिडेशन, आणि ते व्हॅलिडेशन मुलांना तुम्ही कनेक्शन थ्रूच देऊ शकता. खूप आहे बोलण्यालायक. चलो नेक्स्ट. पण म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये आता जे आपण बोलतोय किंवा जे बघतोय समाजात, तर या सगळ्या गोष्टींना घेऊन असं वाटतं का कधी कधी की आपण टेक्नॉलॉजीमुळे ग्रोथ करण्यापेक्षा कुठेतरी काहीतरी डिस्ट्रॉय करत चाललोय आणि काहीतरी म्हणण्यापेक्षा ह्युमन कनेक्ट डिस्ट्रॉय करत चाललोय? हो, जसं आता टेक्नॉलॉजीचे फायदे जेवढे आहेत, म्हणजे आपण 60% फायदे म्हणू शकतो, कारण आहेतच प्रत्येक जण. आज आपण टेक्नॉलॉजीच्या अराउंडच बसलो आहे. हा पॉडकास्ट इज अ पार्ट ऑफ टेक्नॉलॉजी ओनली, राईट? सो मुलांना ते अवेअरनेस द्यायला पाहिजे, कोणालाही, प्रत्येक ह्युमनला, की याचे फायदे आहेत तेवढे तोटे पण आहे. आता हा विषय इतका गहन आहे. सायकोलॉजी काय करते, तुमचा हा जो अमिगडाला आहे, तुमचा फ्रंट कोर्टेक्स, तुम्ही जेव्हा तो फोन बघता, म्हणजे टेक्नॉलॉजी कुठले गॅजेट्स, जेव्हा तुम्ही कुठलेही गॅजेट बघता, तुमच्या आय थ्रू, दॅट इज व्हिज्युअल, ती मेमरी क्रिएट होते. इट गोज टू ब्रेन. तिथून तुमचं डोपामाइन सिक्रेशन होतं आणि डोपामाइन सिक्रेशन झालं की तेवढ्यात जर तुमची नोटिफिकेशन आला, टिंग, झाला, संपला विषय. तुम्ही पहिले 5 मिनिट काय होतं, एक मेसेज तर बघतोय, मग असं करत करत तुम्ही तासनतास त्याच्यावर घालवता आणि तुमच्या ब्रेनला दुसरं डोपामाइन सिक्रेशन काही असू शकतंय हे कळतच नाही. तासनतास जनरेशन आजची फोनवर आहे. आम्ही भरपूर रिहॅबशी जोडल्या गेलो आहोत. मी जेव्हा रिहॅबमध्ये जाते तेव्हा 20-21 वर्षाच्या, 15 ते 21 वर्षाची अशी कितीतरी मुलं तिथे ॲडमिट आहेत ज्यांचे लाईफ खूप क्रिटिकल मोडवर येऊन पडले. तर दिस इज बिकॉज ऑफ दिस ओव्हर यूज ऑफ टेक्नॉलॉजी. ह्याच्यासाठी भावनिक बुद्ध्यांक, इमोशनल कोशन डेव्हलप करणं मुलांमध्ये खूप गरजेचं आहे. जे रडू पण देणं आणि हसूही देणं, की तुम्ही एक्सप्रेस व्हा. तुमच्या ब्रेनवर तुम्ही कंट्रोल मिळवला पाहिजे, की तास झाला मी फोन ठेवणार, अर्धा तास झाला माझा रील बघून झाल्या मी फोन ठेवणार. हा भावनिक बुद्ध्यांक, जसं आता फक्त लोक IQ वर काम करतात, डिग्री पाहिजे, हे पाहिजे, जॉब पाहिजे, पैसा पाहिजे, हे IQ, अपर नेक. व्हॉट अबाउट द हार्ट, व्हॉट अबाउट द भावना? तुम्हाला रडता आलं पाहिजे तर ते रडू कंट्रोल पण करता आलं पाहिजे. तुम्हाला राग येतोय तर तो राग कंट्रोल पण करता आला पाहिजे. तुम्हाला फोन घेऊन आनंद मिळतोय तर तो फोन ठेवता पण आला पाहिजे. ते जे डिसअसोसिएशन आहे ना, ते मुलांना नको आहे. त्यांना 24 तास फोन पाहिजे, प्लस त्याच्या रेडिएशन्सचा असर पडतोय. ती तुमच्यामध्ये कोरडेपणा येत चाललाय, ओलावाच नाही. म्हणजे समजा तुमच्यासमोर कोणी पडतंय तर तुम्ही साईडने निघून जाताय. सो हा जो डिस्कनेक्ट आहे हा तुम्हाला घेऊन डुबतोय ना. तुमचं पॅरेंटशी कनेक्ट नाही आहे, तुमच्या इमोशन्सवर ताबा नाही आहे, तुम्हाला माहिती नाही आहे की तुम्ही काय करायला पाहिजे. आता करिअर काउन्सिलरचं पेव फुटलं. आय एम ऑल्सो करिअर काउन्सिलर. एक्झॅक्टली. आमच्या वेळेस आम्हाला क्लिअर होतं की 12वी नंतर काय करायचं आहे आणि ते क्लिअरच राहायचं, त्याच्यामध्ये नो दुमत. आता तुम्हाला 8वी पासून करिअर काउन्सिलर पाहिजे,
9वी पासून, आणि त्याच्यामध्ये तुम्ही हजारो पैसे घालताय. खरंच गरज आहे? तुम्हाला तुमची बौद्धिक कुवत कळत नाहीये का? तर टेक्नॉलॉजी. तुम्ही सतत 2 तास फोनवर राहा. तुमची डोळे, तुमची स्किन, तुमचं गल आणि तुमचं ब्रेन, हे आधी 2 तास आधी आणि 2 तास नंतर, यू विल सी द डिफरन्स. सो याचा टेक्नॉलॉजीचा यूज करा. लोक मला म्हणतात की हा पॉडकास्ट पण आम्ही फोनवरच पाहतो. हो, मला असे भरपूर रिप्लाय मिळाले होते. बरोबर आहे, पण तो किती वेळ आणि कसा यूज करावा, दिस इज इन युअर हँड अँड दिस इज इमोशनल बॅलन्स. आणि तो कंट्रोल जमला पाहिजे. दॅट इज कॉल्ड इमोशनल कोशंट. तुम्ही तुमच्या भावनांवर जर कंट्रोल करायला शिकलात, मग ती कुठलीही भावना असो, तरच तुमचं लाईफ डिसिप्लिन अँड रेग्युलेटेड राहू शकतं. विदाउट एनी ॲडिक्शन्स. ॲब्सोल्युटली. ॲडिक्शन इज अ पार्ट ऑफ इमोशन. एक्झॅक्टली. म्हणजे आजकाल जर हा कोणीतरी एखादा टीनेजर मधला एखादा मुलगा किंवा हुएव्हर इट इज ऐकत असेल, तर त्याला असं वाटेल की येस, आम्ही कंट्रोल करू शकतो ना, आम्ही मोबाईल नाही ठेवत तर आम्ही बाकी गोष्टी करतोय. पण दॅट इज नॉट द केस. नो नो नो. म्हणजे मगाशी जे आपण म्हणालो ना की व्हॅल्यू किंवा म्हणजे तो कोर ओलावा जे तुम्ही म्हणालात, म्हणजे साहित्यिक खूप वेगळं जाईल, पण आपण इन जनरल पकडलं तर खूप, म्हणजे आता मास्लोचा पिरॅमिड आहे, एक लाईफ पिरॅमिड, सायकोलॉजिस्ट आहेत खूप मोठे, ते होऊन गेले. त्यांनी एक लाईफचा पिरॅमिड केलाय की बेस सगळ्यात पहिले, म्हणजे त्यांचा पिरॅमिड असा जातो ना, पिरॅमिड त्रिकोणी. सो बेस त्यांचा तो 5 to 1 घ्या, त्यांनी सांगितलं लाईफ जगताना. तो बेसमध्ये की हू यू आर, व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ, हे आपण शिकवतच नाही मुलांना. त्याच्यानंतर बाकी सगळं फिजिकल येतं. फिजिकल तर खूप लास्ट आलेलं आहे, टोकाचं. फर्स्ट आहे तुम्ही, इस्टीम तुमचं काय आहे लाईफसाठी, तुमच्या लव्ह रिलेशनशिप काय आहेत तुमच्या, त्याच्यानंतर तुमचं पर्पज आलेलं, म्हणजे हे बाकी भौतिक आलेलं आहे. मेन आहे द पर्पज ऑफ लाईफ, जे मुलांना क्लिअरच नाही आहे. म्हणून मी नेहमी माझ्या स्पीचमध्ये आणि माझ्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये मुलांना ना EQ खूप बोलते, की अगदी छोट्या बाळापासून, म्हणजे काही तुम्ही लहान मुलं बघत असाल, आपण मॉलमध्ये जातो किंवा की अंग टाकून देतात छोटे मुलं, त्यांच्या आईवडिलांना कंट्रोल होत नाही. सो हे आहे इमोशन्स, आणि ते इमोशन्स त्या वयापासून कंट्रोल करता आलेच पाहिजे, ते तुम्ही शिकवलेच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही पॅरेंटिंग सेशन म्हणजे नुसतं भाषण नाही, थेरपीज द्या. मी प्रत्येक पॅरेंटिंग कोर्सला हेच सांगते की तुम्ही थेरपीज द्या. नसेल तुम्हाला तर तुम्ही शिका, की पॅरेंट्स आलं ना माझ्याकडे तर ठीक आहे, ओके, प्रॉब्लेम समजून घ्या आणि आय स्टार्ट द थेरपी. की मूल तुमचं ऐकत नाहीये तर त्याची वेगळी थेरपी आहे. नुसतं भाषण देऊन त्या मुलाला काय करणार आहे? एक्झॅक्टली. ते पॅरेंट्सला मी नाही तुम्ही असं नाही करायला पाहिजे, तुम्ही तसं नाही करायला पाहिजे. हो, ते तर त्यांना माहिती आहे ना, म्हणून सोल्युशन काय? मग हे 10 ठिकाणी जाऊन जेव्हा माझ्याकडे येतात आणि जेव्हा त्या थेरपी सांगतो की आज मुलांना भावना कंट्रोल करायला शिकवा. लहानसं मूल तुम्हाला मारतायत. एक मी एअरपोर्टला त्या दिवशी बघत होते, त्याच्या हातात काचेचा बॉल होता, ते पेपर वेट असतं ना काचेचं, ते घेऊन तो मारतोय तिथे, आणि ते आई वडील कौतुक करतायत. अरे हे किती चुकीचं आहे, किती मोठं आणि ते हेवी होतं, म्हणजे त्याला तो बॉल समजून खेळत होता. तर हे भावनिक बुद्ध्यांक हा मी प्रत्येक शाळेत, आता माझे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यात मी प्रत्येक स्कूलच्या त्या ओनरला सांगते की एक सिलेबस असा घ्या किंवा काहीतरी की तुमच्या टीचर्सला ट्रेन करा की त्या गेम पिरियडमध्ये मुलांना हाऊ टू कंट्रोल युअर इमोशन्स, का ते इमोशन्स महत्वाचे आहेत हे शिकवा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, नेसेसिटी आहे. ऍब्सोल्युटली. बिकॉज जसं आता तुम्ही म्हणालात तर त्याच्यावर हे की पेरेंटिंग मध्ये कदाचित जे आता हा एक्झाम्पल दिलं की तो मारतोय फेकून, हो, तर फ्रेंडली खूप झालेत पेरेंट्स, जे कदाचित आधीचं जनरेशन नव्हतं. आधीचं खूप, आम्ही अजूनही घाबरतो वडिलांसमोर आवाज चढून बोलायला. असं. आणि मग आजकाल ते आम्हाला जे नाही मिळालंय किंवा आम्ही जे घाबरत होतो त्याला घेऊन पुढे जायचंय म्हणून फ्रेंडली झालेत, बट फर्मनेस आणि फेअरनेस हा राहिलाच नाही. ऍब्सोल्युटली. खूप छान बोललात तुम्ही की फर्मनेस इज इम्पॉर्टंट. की तुम्ही जर नाही म्हटलंय ना आता, तर याच्यामध्ये ना टीम पॅरेंटिंग खूप महत्त्वाचं. एक्झॅक्टली. म्हणजे आजी आजोबा येणार, नाही दे ना चॉकलेट, काय आईने देत का बाळा, मी देतो तुला. एक्झॅक्टली. मी त्या माझ्याकडे जेव्हा पेरेंट्स येतात ना मुलांना घेऊन, त्यांना मी आधी तेच विचारते की तुमच्या घरात कोण कोण आहे, आणि जर त्यांनी सगळ्यांना घेऊन यायचं म्हटलं त्या बाळाला नका आणू, बाळाला गरजच नाहीये, गरज आहे आपल्याला. की
की आईनी जर नियम, आता आई ही आत्ताची आई खरंच मी अप्रिशिएट करते की बाहेरचं सगळं छान सांभाळून तिला तिचं मुलामध्ये सुद्धा ते परफेक्शन पाहिजे असतं आणि ती त्याच्यासाठी मेहनत पण घेते. आत्ताची आई मी खरंच आय रिअली अप्रिशिएट देअर एफर्ट्स. हेल्थ कॉन्शियस असून नसून सुद्धा त्या मुलाला परफेक्शनकडे नेत असतात आणि त्याच्यासाठी त्या नियम टाकतात, कुठेतरी काहीतरी शिकतात, युट्यूबचं की पॅरेंटिंग सेशन्स, त्याच्या टेक्निक्स काढतात, एफर्ट्स शी इज टेकिंग रिअली एफर्ट्स. मग ते एफर्ट्स आधीच्या जनरेशनला मान्य नाही आहेत. काय गरज आहे, मागतोय ना चॉकलेट, तो आताच खाणार ना चॉकलेट, तो आम्हाला नाही का झाली 5 मुलं, आम्ही नाही का सांभाळली, हो आम्ही 10 सांभाळली. अरे तुमचे कुठे सांभाळला गेले तुम्हालाही माहित नाही, कारण की आजूबाजूचे ते नेबर्स होते, तेव्हा जॉईंट फॅमिली राहायची आणि तो ट्रेंड होता, तुम्हाला दुसरी कामं नव्हती. एक्झॅक्टली. ठीक आहे ना, तुम्हाला माहित तरी आहे का तुमच्या कुठल्या मुलीला कुठल्या वयात पिरियड्स आले, किंवा तुमच्या मुलांनी पहिली कमाई कुठल्या वयात सुरू केली हे तरी तुम्हाला माहिती आहे का? तर ते तुम्ही लादू नका. जसा आपला मगाचा प्रश्न होता की ते बॅलन्स असायला पाहिजे. नियम जसं फर्मनेस, की फर्म हे असं नाही ना बेटा तर नाही. मग त्या नाहीमध्ये तिला सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे, इवन द फादर. एक्झॅक्टली. बऱ्याच न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये आई वडिलांमध्येच ती सुसूत्रता नाहीये. वडील एक म्हणणार ए तर आई बी. जसं आधी असायचं की वडील स्ट्रिक्ट असतील तर आई खूप प्रेमळ आहे, हो, बट ते नाहीये, तसं नसावं. अजिबात नाही. बिकॉज दोघांचा रोल तेवढा आहे, दोघांना बाळ तेवढंच इम्पॉर्टंट असतं. पण मग एकाने एक दाखवायचं, दुसऱ्याने दुसरं दाखवायचं, हे नेसेसिटी नाही. कसं आहे याच्यामध्ये वडिलांकडून मुलं फर्मनेस शिकतात, वडिलांकडून रिजिडिटी शिकतात, वडिलांकडून दुनियादारी शिकतात, आईकडून भावना शिकतात, आईकडून इमोशन्स शिकतात. तर ह्याच्या सगळ्यामध्ये काय होतं, त्या दोघांमध्ये टीम हे असायला पाहिजे की आपण ना असं करूया, आपण ना हे बोलूया, हे नियम टाकूया. मग तो नियम टाकताना दोघांनी त्याच्यामध्ये की संध्याकाळी 8 वाजले म्हणजे आपले फोन नाही वापरायचे. तर तुम्ही जेव्हा ते स्टार्ट कराल त्याच्यामध्ये मग तुम्ही जर काढता पाय घेतला तर मूल तर बसलंच आहे. तर ते फर्मनेस असायलाच पाहिजे आणि खूप गरजेचं आहे ग. म्हणजे इतके प्रॉब्लेम्स वाढत चालले ना. मी जेव्हा संध्याकाळी घरी जाऊन असं मी अशी हे असते, एक्झॉस्ट, ब्रेन एक्झॉस्ट. हो खरं सांगते. आय हॅव टू हील माय सेल्फ. घरी गेल्यावर मला 10-11 वाजतात रोज घरी जायला आणि मला जेवण जात नाही, माझा घसा सुकलेला असतो. कारण इतके जे येऊन गेलेले पेशंट्सचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये आय रिअली वरीड फॉर देम. की आणि त्यांना असं नाही की नॉर्मल बोलून, त्यांना फुल जीव ओतून सांगावं लागतं की नाही हे चुकताय तुम्ही. त्यांना ते चुकी एक्सेप्ट नसते पॅरेंट्सला. मग त्यांना नाही आहे ती एक्सेप्ट, ते मुलांना काय राहणार. सो येस. इथे सिगमंड फ्रूडच्या खूप छान छान थेरीज आहेत की कसं असायला पाहिजे, कसं पॅरेंट्स सायकोलॉजिकल ॲस्पेक्टनुसार. इगो सुपर इगोमध्ये जसं पॅरेंट अँड सुपर इगो मीन्स ग्रँड पॅरेंट्स, ह्याच्यामध्ये कसं बॅलन्सिंग असायला पाहिजे. इट्स व्हेरी नाईस. वाचायला पाहिजे प्रत्येक आईनी, सायकोलॉजीचे बुक्स वाचायला पाहिजे. कुठलं एखादं दुसरं बुक्स रेकमेंड करू? सिगमंड फ्रूडचे पॅरेंटिंगवर छान आहेत, सायकोलॉजी ऑफ पॅरेंटिंग आहे, भरपूर बुक्स आहेत त्यात त्यांचे. यू कॅन रीड. इगो सुपर इगो वाचू शकता. हे सगळे बुक्स जर वाचले तर खरंच खूप चांगले बुक्स आहेत. त्याच्यात आपलं भगवद्गीता वाचा. लाईफ मॅन्युअल आहे खरंच. मी इट इज फॉर एव्हरी कृष्णा इज अ ग्रेट काउन्सिलर. मी तर म्हणते हे जे सिगमंड फ्रूड सायकोलॉजीचा जनक आहे वगैरे म्हणतात असेलही प्रॅक्टिकली, पण कृष्णापेक्षा जास्त बेस्ट काउन्सिलर कोणीच नाही. इट्स अ लाईफ मॅन्युअल. प्रत्येक पानावर तुम्हाला लाईफचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. इव्हन पॅरेंट्स हे म्हणतो ना आपण की कधी आपण स्ट्रेसमध्ये असो, कुणीही ऍट एनी एज, कुठलंही रॅन्डम गीतेचं पुस्तक उघडायचं आणि त्याचा अर्थ आय युज्ड टू डू दॅट. म्हणजे ह्याच्या मागे एनर्जी काम करते. आय स्ट्रॉंगली, आय एम NLP मास्टर. माझे खूप NLPचे वर्कशॉप्स असतात. त्याच्यामध्ये NLP सोबत मी हे सुद्धा सांगते की गीता, भगवद्गीता इज अ बेस्ट NLP बुक दॅन एनीवन एल्स. जसं तुम्ही म्हणलं की रॅन्डम बघा तुमच्याशी मिळतं जुळतंच काहीतरी निघतं त्या तुमच्या सिच्युएशनशी. त्यावेळेस तुमची जी मेंटल फॉग असेल तो मेंटल फॉग त्याच्यामध्ये क्लिअर होतो. कळण्याचं सामर्थ्य आपल्यात असेल तर कळेल, फक्त एवढंच आहे. म्हणजे येस, कन्फ्युजन टू कन्क्ल्युजन इज द भगवद्गीता.
क्लॅरिटी पण, कन्फ्युजन टू क्लॅरिटी. सो आतापर्यंत आपण स्टुडंट्स बघितले किंवा लहान मुलं बघितले, मग टीनेज कडे आलो तर आता बऱ्याचदा म्हणजे सायकोलॉजी आणि मॅरेज ही पण गोष्ट हँड इन हँड आहे असं मला खूप वाटतं. कारण की आता सपोज मी स्वतः त्या एजमध्ये आहे किंवा खूप माझ्या आजूबाजूचे लोक त्या एजमध्ये आहेत, तर कुठेतरी एक मनामध्ये भीती असते की अरे जर आपण लग्न करणार आहे किंवा लग्न करायचंय, ओके, सो समोरच्या व्यक्तीची लाईफ आतापर्यंतची कशी असेल आणि मग ते पुढे इम्पॅक्ट तर नाही ना होणार. ठीक आहे, प्रत्येकाला पास्ट असतो, प्रत्येक जण छान एक्सेप्ट करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण आजकाल जे आपण आजूबाजूला सराउंडिंग बघतोय त्याच्यामध्ये एक बूम होणारं किंवा लोकांना प्राईड कधी कधी वाटतं काही लोकांना की अरे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहेत. तर मग याबद्दल काय सांगाल किंवा कसं याला रिझॉल्व्ह करू शकतो किंवा कसं याच्यातनं बाहेर येऊ शकतो? चांगला प्रश्न घेतलायस, खूप गरजेचा पण आहे. आज माझ्याकडे जर मी 10 पेशंट्स घेत असेल तर त्यातले 2 केसेस एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवाल्या येतात. आता याच्यामध्ये ना कारणं शोधली पाहिजे आपण आधी, की का होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. जसं प्राईड वगैरे म्हणू शकतो, की आता समजा 4 मित्र बसले, त्याच्यातले एखाद्याची गर्लफ्रेंड आहे, एखाद्याच्या मैत्रिणीचा कॉल, मेरा बाबू सोना पिल्लू ब्ला ब्ला ब्ला, जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांना असं वाटतं की 4 लोक माझ्याकडे बघतात आहे, मला एक वेगळं व्हॅलिडेशन मिळतं. दिस इज द वन रिझन ओनली. मेन आहे की हजबंड वाईफचा कनेक्ट कुठेतरी कमी होत चाललाय, गृहीत धरले जात आहे एकमेकांना, कनेक्शन वाढवण्यासाठी वेगळे प्रयत्न होत नाही आहेत. जसं आता म्हटलं की भांडण रिझॉल्व्ह करण्याचं जे रिजेक्शन असतं हे बरेचदा कारणीभूत असतं की एकाला भांडायचंच असतं आणि एकाला रिझॉल्व्ह नाही करायचं असतं. तर तो जो न रिझॉल्व्ह करणारा असतो तो कुठंतरी 100% नाही पण 99% तो कुठेतरी बाहेर अडकला असतो. प्लस एक्सपेक्टेशन्स. माझ्याकडे एक कपल होतं की ते कपल, ती बाई खूप की यांना इतक्या अपेक्षा आहेत म्हणे की समजा आम्ही दोघं सोबत आलो आणि मी जेव्हा गाडीतनं उतरली, गाडी पार्क करेपर्यंत जर मी वर चालली गेली किंवा मी घरी गेली तर यांचं म्हणणं, यांची अपेक्षा की गाडी पार्क करून मग सोबतच वर जायचं. तर या छोट्या नाही, हेच तिला बर्डन यायला लागलं होतं. मग त्याच वेळेस एक पुरुष तिच्या आयुष्यात एंटर झाला, खुली. देन अरे आज छान दिसते, वेगळे कानातले घातलेस, काहीतरी समथिंग न्यू, आज हेअरस्टाईल वेगळी केली आहेस, आज हेअर वॉश केलाय का. तर या छोट्या छोट्या ज्या, त्याचा स्वार्थ वेगळा होता, त्याचा स्वार्थ वेगळा होता, पण हिला इमोशनली कनेक्ट होत चालला होता, जो कनेक्ट नवऱ्यापासून तुटत होता आणि त्यांचं स्ट्रॉंग अफेअर सुरू झालं. मग आता याला इमोशनल म्हणायचं का फिजिकल म्हणायचं? बरेच जण मला म्हणतात की प्रश्न विचारतात की मॅडम हे तर फिजिकलच असणार आहे, दुसरं काय असणार आहे? पुरुषांना घर की मुर्गी दाल बराबर आणि बाहेरच्या डाळी, बाहेरचे नॉनव्हेज खायला पाहिजे असतं. म्हटलं ते रिझन असतं, मी त्याला समर्थन देत नाहीये, मी रिझन सांगतेय. समर्थन माझं अजिबात नाही आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला. तुमच्या दोघांचे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करा, एकमेकांना समजून घ्या. इथे टच थेरपी खूप काम करते. इथे मास्लोचा पिरॅमिडला 3rd वाला ऍस्पेक्ट खूप काम करतो की हजबंड वाईफनी एकमेकांचं कनेक्शन कसं स्ट्रॉंग होईल. मग दोघांसाठी एक पिकनिक प्लॅन करा, दोघांसाठी. छोटे मुलं असेल ते इथे नाही करू शकत, पण मोठ्या मुलांना घरी ठेवून, कोणाकडे घरातल्यांजवळ ठेवून नाही पिकनिक, तर स्पेंड 2-3 hours ॲट होम विथ, पण तेव्हा फोन नको, फक्त तुम्ही दोघं. त्याच्यानंतर तुम्ही एक असं प्लॅन करा की एक दिवस आपण सेम कपडे घालायचे. अशा छोट्या छोट्या एफर्ट्सने तुमचे कनेक्शन्स वाढत जाईल. आणि जे अफेअर होण्याचं कारण एक तर फिजिकल असतं, एक तर इमोशनल. एक कपल आलं की ते आम्ही आकंठ बुडालेलो आहो एकमेकांच्या प्रेमात, आमचं 7 वर्षाचं अफेअर आहे. म्हटलं मग माझ्याकडे कशाला आले इफ यू आर हॅपी. तर त्यांना कुठंतरी तो गिल्ट सुरू झाला होता येणं. म्हटलं येतोय ना गिल्ट म्हणजे चुकीचं आहे. ते दोघं त्यांच्या फॅमिलीमध्ये पण खुश होते बरं का, फिजिकली खुश होते बायकोपासून, ती नवऱ्यापासून, इमोशनली खुश होते. मग कशाला अफेअर पाहिजे? बस मला ती आवडली, त्याला मी आवडलो. तर हा आपल्या कुटुंब संस्थेचा रास होत चाललाय ना. याच्यातनं न्यू जनरेशन काय घेतीये? एक मुलगी आली, माझा बाबा दारू पिऊन येतो, मी तर आईला म्हटलं बिंदास अफेअर करतो. 20 वर्षाची मुलगी आईला म्हणते तू बिंदास अफेअर कर. सी द कुटुंब व्यवस्था. आणि इथून पुढे 10 वर्षांनी 5 वर्षांनी अजून हे जर विचार डेव्हलप होत चालले, मग अफेअर करण्यापेक्षा तुमचं एक्स्ट्रीम केसेसमध्ये जिथे दारू पिल्या जाते, खूप मारामारी होते, तिथे तुम्हाला दुसरीकडून अट्रॅक्शन मिळत आहे, तर
ते कुठंतरी समजलं जाईल. रॉंगच आहे, समजलं जाईल. पण एक छान कुटुंब चाललंय आणि त्याच्यामध्ये जर हा बॉम्ब पडतोय तर त्या पार्टनरला, जो पार्टनर घरी असतो किंवा जो पार्टनर हे करत नाही किंवा त्याला जे कळतं, तो किती कोलॅप्स होतो. माझ्याकडे एक आहे पार्लरवाली, इतकी छान कुटुंब, मोठी मोठी मुलं, म्हणजे लग्नाला आलेली मुलं. त्या वडिलांनी अफेअर केलं आणि अफेअर माहिती का, म्हणजे ही इज 55 अँड द गर्ल इज 30 ओनली. 30 पण कम्प्लीट नाही आहे ती. तिला काय पाहिजे आता, हा 55 वाला तिला फिजिकली सॅटिस्फाईड तेवढा करू शकत असेल. आत्ताच्या मुलींचे थॉट प्रोसेस, पैसा, मला तो पैसा देतोय, माझं सगळं पूर्ण करतोय, तर मी त्याला थोडंफार तर देऊ शकते. तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची ही खूप कारणं आहेत. तर पॅरेंट्सला, कपल्सला माझं एकच म्हणणं आहे की कनेक्शन वाढवा, कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग ठेवा. दिवसातनं एक कॉल करा, जेवलीस का, तू काय करतीयस, संध्याकाळी कॉफीसाठी टाइम मॅनेज करा. अगदी कॉफीचा टाइम मॅनेज होत नाही तर जेवणानंतरचे 10 मिनिटं झोपायच्या आधीच्या वेळेसोबत घालवा. बेडवर झोपणं आणि हॅव्हिंग फिजिकल थिंग्स म्हणजे रिलेशन Happy. चांगलं आहे असं नाही. नाही होत. बरेच केसेसमध्ये फिजिकल इंटिमसी ही मेकॅनिकल झालेली आहे. फक्त करायचं आहे, खूप दिवस झाले केलं नाही म्हणून करतात. पण त्याच्या आधी 10 मिनिटं तुम्ही फोरप्ले करा ना. मग तो फोरप्ले फिजिकलच असायला पाहिजे असं नाही, तो तुमचा इमोशनल बॉन्ड वाढवायसाठी करा. जस्ट हातात हात धरून 1-2 मिनिटं बसा ना. कायनॅस्थेटिक, दॅट इज कॉल्ड टच थेरपी. ती कायनॅस्थेटिक तुमच्या ब्रेनमध्ये जातं. बऱ्याच केसेसमध्ये एक जण खूप डिपेंडेंट असतो आणि एक जण बिलकुल बिंदास्त असतो, त्याला काही घेणं देणं नसतं. तर हे कनेक्टिव्हिटी वाढवायसाठी अगदी हे पाप आहे पुण्य आहे याच्या परे जाऊन तुम्ही सायकोलॉजी समजून घ्या. खूप कुटुंब तुटतायत, खूप वाईट वाटतंय. मी इतके डिवोर्स वाचवले आहेत बिकॉज ऑफ द एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. काही लोकांना नाही, नो मीन्स नो, हिने चीट केलं, ही नको आहे, हा नको आहे, टोकाला जातात आहे. खूप घर तुटताना बघितले. इथल्या भरपूर पोलीस स्टेशनमध्ये माझं दक्षता कमिटीवर नाव आहे, तेव्हा त्याच्यामुळे जावं लागतं या फॅमिली याच्यामध्ये. तेव्हा बघते तेव्हा खूप वाईट वाटतं की इतक्या लेवलपर्यंत कुटुंब व्यवस्था. आणि खरंच दुसऱ्या पार्टनरला, जो इनोसंट आहे, तुम्हाला त्याच्याशी अन्याय करण्याचा अधिकार आहे का? तुम्ही जन्माला घातलेल्या मुलांवर हा मानसिक अन्याय करण्याची गरज आहे का? हा मानसिक अन्याय आहे मुलांवर. एक्झॅक्टली. ते सहन नाही करू शकत. काही काही मुलं सेन्सिटिव्ह असतात, त्यांना सहन होत नाही. काय काय कॅज्युअली घेतात, पण कॅज्युअली घेणारे फार कमी आहेत. सेन्सिटिव्ह होऊन त्यांचं तिथे बालपण मरतं, लिटरली मरतं. व्हॅल्यूजच राहत नाहीत. ते जेव्हा वयाच्या त्यांच्या age. 5 वर्षानंतर जेव्हा मागे वळून बघतील की माझं बालपण कसं होतं, तर घरातली भांडणं, माझ्या वडिलांचं अफेअर, घरात हे ते, आईचं लक्ष नाही, त्यांना तोडलंय तुम्ही. तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर खरंच गरज नाहीये. फ्रेंडशिप ठेवा. रिझॉल्व द प्रॉब्लेम्स बिटवीन. सॉरी टू इंटरप्ट, याच्यामध्ये स्वतःलाच इंटरप्ट करते. एक टॉपिक असा आला होता, एक काउन्सिलर, ते कपल एका दुसऱ्या काउन्सिलरकडे जाऊन माझ्याकडे आलं होतं. बरेच जण 4-5 ठिकाणी जाऊन येतात, मग कोणीतरी सांगतं वैद्य मॅमकडे जा. तेव्हा त्या काउन्सिलरने त्यांना काय सांगावं, तुझ्या फॅमिलीला हर्ट करू नको, बाकी तू कर बिंदास मजा. हाऊ कॅन अ काउन्सिलर कॅन गिव्ह सच ऍडवाइस? हे खरंच योग्य आहे का? हे कुठल्या पॅरामीटर्स मध्ये सांगताय तुम्ही? तुझी बायको तुला फिजिकली सॅटिस्फाय करू शकत नाही म्हणून तू दुसऱ्या बायकडे बिंदास जा. अरे मग प्रॉस्टिट्यूशन आहे ना, तिथे जा. मी तर हाच सल्ला दिला त्याला. तुला अधिकार नाहीये ना, ती नितांत प्रेम करते तुझ्यावर, तुझे पाय दाबतीये, तुझ्या पायाला तेल लावून देते. त्याला मी विचारलं तुझी बायको काय काय करते. रात्री रोज तेल लावते, मसाज करून देते मला छान डोक्याला, आणि मग मी झोपतो छान. नाही करत कोणी आजकाल एवढ्या बायका. सी द लव्ह. ती पण जॉब करणारी आहे आणि तिला तू धोका देतोय. आणि त्या नाही मॅडम, त्यांनी तर सांगितलं मला, मी तिला सगळं सुख देतो पण मी माझा आनंद बाहेर शोधतो. तिला जेव्हा माहिती होईल किती तुटेल, ती सायकोलॉजिकली तुटेल, ती इमोशनली तुटेल, ती पूर्ण आयुष्यातून उद्ध्वस्त होईल. तुझी मुलगी उद्ध्वस्त होईल. जसं आपलं जे आहे की कृष्ण लीला म्हणा, किंवा तुम्ही लहानपणापासून राम कृष्णाच्या ज्या स्टोरी मुलांना सांगितल्या, त्याचा भावार्थ सांगितला, पण तो एकदा सांगून नाही,
तो जर रोज रोज त्यांना बिंबवल्या, नाईट स्टोरीज असतात मुलांना आजकाल, बेड टाइम स्टोरी असतात, त्याच्यामध्ये तुम्ही एक बाई म्हणे की मी ना त्याला अशी विक्सची गोळी किंवा ह्याची किंवा त्याची अशी स्टोरी सांगते. म्हटलं रिप्लेस दॅट स्टोरी विथ सम गुड थिंग्स, सम मॉरल्स, सम आपले ट्रेडिशनल ज्या स्टोरीज आहेत कृष्णाच्या, आणि त्याच्यामध्ये त्यांना एक लास्टमध्ये एक लाईन अशी सांगायची की ते त्यांच्या मनावर कायम काम करेल. सो दिस इज अगेन डेव्हलपमेंट ऑफ इमोशनल इंटेलिजन्स, इमोशनल कोशंट. तर 100% नाही 200% फरक होतो. फक्त त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. आज तुम्ही सांगितलं की आय एम व्हेरी पॉझिटिव्ह आणि मी पॉझिटिव्ह असायला पाहिजे, त्या वाक्यांच्या रचनेमध्ये बदल करू नका. ते सेम टू सेम त्यांना रोज रोज सांगा, बंबार्डिंग करा, त्यांना हॅमरिंग करा, त्यांचं ब्रेन एक्सेप्टन्स लेवलला जाईल. त्यांच्या प्रत्येक न्यूरो प्लास्टिसिटी इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी स्ट्रॉंगली काम करायला लागते की मग त्यांना तुम्ही किती पण वाईट काम करायला लावा तर त्यांचं सतसत विवेक बुद्धी ती त्यांना करू देत नाही. सो बिकॉज ऑफ दिस, ज्याला व्हॅल्यूज आपण व्हॅल्यूज म्हणू शकतो आपल्या मॉडर्न लँग्वेजमध्ये, पण ते ऍक्च्युली आहे तर आपला लाईफचा बेस. 100% काम करतं. प्रत्येक पॅरेंट्सला, प्रत्येक जणाला जगताना मी हेच सांगणार आहे की मन के हारे हार है, मन के जीते जीत है. आणि त्या मनाला जर तुम्हाला जिंकायचं आहे तर तुम्हाला तुमच्या भावनिक बुद्ध्यांक वाढवायलाच पाहिजे. जगताना, जगण्यापासून तर मरण्यापर्यंत तुम्हाला त्या भावनांमध्येच जगायचं आहे. सिन्स डे वन. येस, द डे यू अराइव्ह, द डे यू गो. त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला लाईफ जर्नी आहे. ती जर्नी आहे ती छान जगा ना, हसत खेळत जगा, पॉझिटिव्हली जगा. आपण देहापासून तर देवाकडे जाताना देश लागतो, त्या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो. सावरकरांनी म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे आपल्याला. तर त्या देशाला जेव्हा देणं लागतं तेव्हा ते तुमचे भावनिक बुद्ध्यांक स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही ते देऊ शकता. एक्झॅक्टली. म्हणून माझा आजच्या पॉडकास्टचा हे पण आहे की प्रत्येकाने आपल्या IQ पेक्षा EQ वर जास्त काम करा. एखादा मुलगा शिकला नाही तरी तो पैसे कमावून जगू शकतो, पण ते न शिकता जगण्यासाठी लागतो त्या EQ. एक उदाहरण देते मी याच्यावर, खूप छान उदाहरण आहे की माझं एक ट्रेनिंग नाशिकवरून संपून जेव्हा आम्ही इकडे येत होतो पुण्याला, तेव्हा मध्ये थांबलो. मला सोडायला काही लोक आले होते तिथले, त्या गव्हर्नमेंट ऑफिसचे. तर ते म्हणे की मॅडम आपण आंबा घेऊया. तिथे आंबेवाला बसला होता मुलगा. तो मुलगा किती वर्षाचा असेल, हार्डली तो 17-18 वर्षाचा मुलगा असेल. आणि तो इतक्या सुंदरपणे आंबे विकत होता ना. आम्ही 1 किलो घेणार होतो रस्त्यात खाण्यासाठी, तर जवळपास आम्ही 11 जण होतो त्या गाडीमध्ये. 11 जणांनी 2-2 किलो आंबे घेतले. त्याचा फायदा किती होणार होता? 1 किलोचा. झाला किती? 11 दुणे 22 किलोचा, प्लस खायला घेतले 23 किलो. का? तो त्याचं जे एक्सप्रेशन, त्याचं जे बोलण्याची पद्धत होती, त्याला ते कस्टमर आपलंसं करण्याची जी कला आली होती, त्याच्यातनं त्याने जो एवढा बिझनेस केला, कशावरून आली? EQ, भावनिक बुद्ध्यांक. म्हणून प्रत्येक गोष्ट हॅमर करा. मुलांना लहानपणापासून संस्कार देताना एक लयबद्ध संस्कार द्या. 100% आपली पिढी चांगली घडेलच. प्लस तुम्ही ते काम करताच आहे, गर्भसंस्कार. माझ्याकडे जसं मी सांगितलं 4 ते 40 वर्षापर्यंतची मुलांचं आहे, त्यांची जी मानसिकता खराब होत चालली आहे त्याचं कारण आहे हे न हॅमरिंग होणं. चांगल्या गोष्टींचं, श्लोकांचं, मॉरल स्टोरीजचं, राम कृष्ण ह्यांच्या सगळ्यांची मॉरॅलिटी, भावना सांगा तुम्ही आणि बघा मुलांमधले बदल. सो थँक्यू सो मच मॅम. खरंच थँक्स. म्हणजे थँक्स टू यू ऑल्सो. थँक्स टू सर. छान वाटलं मला पण इथे येऊन थॉट प्रोसेस शेअर करून. माझा पण अनुभव खरंच खूप छान होता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. येस. सो थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना खरंच थँक्स की तुम्ही हा पॉडकास्ट संपूर्ण पाहिलात यासाठी. आणि अशाच वेगळ्या वेगळ्या पॉडकास्टसाठी भारी लोक चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट लाईफ अहेड.